हॅलो दादा, वैष्णवीचे वडील कसपटे बोलतायत, बोला दादा. हॅलो. ज्या दिवशी आपल्या मुलीनी मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं. हा, लव्ह मॅरेज. हा, पण ते त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं. पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं ना की असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुराडोळे देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे. रोज माझ्या नावाने चर्चा भेटतायत. मला कळाल्या कसपटे साहेब की सौम्याला ताबडतोब ह्या सगळ्यांना अरेस्ट कर. ते मूल आहे ते आमच्या कसपटे साहेबांच्या अजूनही ते, आणि त्यांच्याकडे ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघते. आणि ह्याच्यामध्ये सासू नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं. आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय. फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय. 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या सोडणार नाही, सगळी कलम घातलेली आहे. आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं. नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात इतके तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं की याने मागितली का तुम्हाला नाही दिली. कधी कधी काय होतात, वडील अलीकर मुलावर तेवढंच प्रेम करतात. चला आपली लेख आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो. म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं. हे काय कोणाची बापाची ऐकत असेल की मी प्रेमापोटी दिलं. काय काय प्रेमापोटी दिलं. मी काय करतो आता, मी डायरेक्ट विमानांनी बारामतीला आलोय. मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल. 13 आपण बोलूया. नाही, पण 13 सकाळी होईल. मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून, मी आहे तुमच्या बरोबर. मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे. मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे. काळजी करू.